मान तालुक्यातील गोंदवले बुद्रुक इथं शैक्षणिक व सामाजिक विकास संस्था गुरुसाळे आणि नूतन पूर्व प्राथमिक व प्राथमिक मराठी शाळेच्या संयुक्त विद्यमानं संस्थेचा वर्धापन दिन विविध उपक्रमांनी उत्साहात साजरा करण्यात आला। यावेळी 2026चा कैलासवासी शंकरराव मारुती जगताप जिल्हा क्रीडा रत्न पुरस्कार ॲथलेटिक्स मध्ये राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर उल्लेखनीय यश मिळवणाऱ्या दिव्यांग खेळाडू सोमनाथ जाधव यांना प्रदान करण्यात आला। तसेच कैलासवासी दिनकरराव मारुती जगताप जिल्हा शिक्षक रत्न पुरस्कार जिल्हा परिषद प्राथमिक शाळा दालवडी येथील शिक्षक विनोद गोडसे यांना देऊन गौरवण्यात आला। विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती आणि नवोदय प्रवेश परीक्षेत उत्कृष्ट मार्गदर्शन केल्याबद्दल त्यांचा सन्मान करण्यात आला। यावेळी बोलताना माजी प्राचार्य डॉक्टर रामचंद्र कोरडे यांनी ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड क्षमता असून योग्य मार्गदर्शन मिळाल्यास ते मोठे यश संपादन करू शकतात असं सांगितलं। तर उपविभागीय डाक निरीक्षक अमित कुलकर्णी यांनी स्पर्धेच्या युगात ज्ञानासोबतच वक्तृत्व, क्रीडा आणि विविध कौशल्य विकसित करणं आवश्यक असल्याचं मत व्यक्त केलं। वर्धापन दिनानिमित्त कैलासवासी विभा जाधव पाटील जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं। लहान गटात विजया नवले हिनं प्रथम, संकष्टी आडागळे हिनं द्वितीय आणि गार्गी किडले हिनं तृतीय क्रमांक मिळवला। तर मोठ्या गटात आराध्या जाधव हिनं प्रथम, वीरा पाटील हिनं द्वितीय आणि स्वराज सत्र हिनं तृतीय क्रमांक पटकावला। कार्यक्रमासाठी सीए नदाब, गुंफनचे संपादक डॉक्टर बसवेश्वर चेनगे, सातारा जिल्हा शिक्षक समितीचे अध्यक्ष विश्वंभर रणनवरे, मुंबई महानगरपालिकेचे कार्यकारी अभियंता अभय जगताप, पंचायत समिती कराडचे शिक्षण विस्तार अधिकारी सूर्यकांत बाजारे, ग्रामपंचायत गोंदवले बुद्रुकचे माजी सदस्य गुरुदत्त कुलकर्णी व संदीप फडतरे, माजी केंद्रप्रमुख नारायण आवळे, अजय जगताप, मान तालुका शिक्षक समितीचे अध्यक्ष संतोष घोडके, प्रतापसिंह अडसर, आरवाय जाधव, विजय कदम, मुंबईचे उद्योजक पृथ्वीराज जगताप, डॉक्टर सदाशिव भोसले, खटाव तालुका प्राथमिक शिक्षक समितीचे अध्यक्ष आबासाहेब जाधव, आर्यन जाधव, शशिकला जाधव व सौ मनीषा जाधव आदी मान्यवर उपस्थित होते। कार्यक्रमाचं प्रास्ताविक मुख्याध्यापिका धनश्री पोळ यांनी केलं। सूत्रसंचालन संतोष खडे यांनी केलं तर आभार रेणुका बोबडे यांनी मानले। अशाच महत्त्वाच्या आणि नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या माणदेशी आवाज चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा।